तर बच्चूभाई जे म्हणतात ते बरोबर आहे. प्रश्न भरकटत गेला. ग्रामपंचायत कर्मचारी आणि संघटक चालक हे दोन वेगळे विषय. यामध्ये कदाचित तो विषय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, पण जे अपेक्षित उत्तर आहे ते बच्चूभाईला मिळालं नाही. त्यांचं म्हणणं फार स्पष्ट आहे. तुम्ही सरकारने चांगली भूमिका केली, उद्योजक निर्माण करायचे, सरकार नेमणार, जिल्हा परिषदेला पाठवणार, जिल्हा परिषद ग्रामपंचायतीला पाठवणार, ग्रामपंचायत त्याला देणार. त्याच्यामध्ये त्याचा जो मिनिमम वेजेस केंद्रीय नियमाप्रमाणे राज्याच्या नियमाप्रमाणे तो मिनिमम 20-22 हजाराचा असला पाहिजे. त्याला ते 10,000 रुपये मिळतात. ही सेम पद्धत जी आहे मध्य प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये सुरू आहे. आता माननीय मंत्री महोदयांचं म्हणणं असं आहे की त्याच्याकडे काम कमी आहे. मध्य प्रदेशमध्ये जी चालते त्याच्यावरती अभ्यास माननीय मंत्री महोदयांनी करावा. जो एक ग्रामपंचायतमध्ये आपण सेवक नेमतो त्याला उद्योजक म्हणा, कर्मचारी म्हणा, काही म्हणा, त्याला मिनिमम वेजेस द्या. मग त्याच्याकडनं पाहिजे तर लाईटचं मीटर पोचवायचं काम करा, इतर सरकारी योजना पोचवण्याचं काम करा, त्याला ग्रामपंचायतीची छोटी मोठी काम करण्याचं काम करा, पण त्यांना मिनिमम वेजेस द्या. ही बच्चूभाऊची भूमिका आहे. माझं सरकारला म्हणणं आहे की जर या प्रश्नाचा मार्ग निघत नसेल तर माननीय मंत्री महोदयांनी एक बैठक लावावी आणि परिचालक आणि कर्मचारी हे अधिवेशन संपायच्या आत 2-3 दिवसात ती बैठक घेऊन निर्णय सभागृहात सांगावा. फार स्पष्ट म्हणणं आहे. बरोबर आहे. मला असंच वाटतं की म्हणून माझं सांगणं आपल्याला आहे की सभागृहाच्या माध्यमातून चुकीचा मेसेज जाता कामा नये. या सेवा देत असताना 10,000 रुपये हा बेस आहे. 10,000 रुपये आपण त्यांनी सेवा दिली, सेवा नाही दिली, काय केलं तरी 10,000 रुपये आपण त्यांना देतोच. त्याच्यानंतर ज्या अधिकच्या सेवा त्यांना देणं अपेक्षित आहे त्या प्रत्येक सेवेचा मोबदला आपण त्याला देतोय. प्रत्येक सेवेचा त्याला मोबदला देतोय, प्रत्येक दाखल्याचा, प्रत्येक सेवेचा मोबदला त्याला देतोय. त्यामुळे आपण जो विषय मांडला या ठिकाणी तो मिनिमम वेजेसचा विषय येतो, तो वेगळा विषय आहे. हा विषय वेगळा आहे. त्यामुळं संगणक परिचालकानं आणखीन काम करणं अपेक्षित आहे, लोकांना सेवा देणं अपेक्षित आहे आणि त्यातून त्यानं उद्योजक म्हणून पुढे येणं अपेक्षित आहे.